करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्योजकता आणि स्टार्टअप यामधील आज कृषी व फूड प्रोसेसिंग व्यवसायातल्या नवीन संधी ह्या विषयावरील आपलं हे 90वे सत्र. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकतर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन की 90 दिवसांचा एक टप्पा आपण यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आपल्यातले काही मंडळी ती आहेत, विद्यार्थी मला जे दिसत आहेत त्यांनी 90 दिवस यापूर्वी देखील एक सत्र सातत्याने पूर्ण केलेलं आहे आणि हा दुसरा टप्पा देखील आपण पूर्ण केलेला आहे, हे लक्षात घ्या. आजचा जो विषय आपला आहे तो या वेळेला महत्वाचा आहे की ज्या वेळेला आपण दोन टोकाच्या विचारांचा या ठिकाणी प्रभाव बघतो. एक, सातत्यानं आपण या ठिकाणी ज्याचा या ठिकाणी विचार केला तो असा की वाक्य ऐकलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे आणि 70 ते 75% पेक्षा जास्त लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. तिथून सुरू केलेला आपला प्रवास तो आजच्या घडीला 55% पर्यंत लोकसंख्या ही ऍग्रिकल्चरवर या ठिकाणी अवलंबून आहे. 18% जीडीपीतला वाटा हा ऍग्रिकल्चरचा आहे आणि असं असताना देखील आपल्याला काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीमाल या ठिकाणी वाया जातो, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. ही दोन टोकाची भूमिका ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी हा विषय आपण बघतोय की ऍग्रिकल्चर किंवा फूड प्रोसेसिंग या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या संधी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, हा विषय घेण्यापाठीमागचं कारण की तुम्ही यातले फक्त उद्योजक नाही होणार आहात, तर तुम्ही सोशल एंटरप्रेनर होणार आहात. समाजातल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही या माध्यमातून शोधणार आहात. शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळवून देण्यासाठी, उत्पन्न मिळवून देण्यासाठी, त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी तुमचा स्टार्टअप कारणीभूत ठरणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपण एक एक्झाम्पल मला आता जर समजा राजस्थान मधलं सांगायचं झालं तर खैमाराम नावाचा एक या ठिकाणी तरुण, तो शेती करायचा, घरगुती जी होती ती कोरडवाहू पाणी कमी असणारी शेती. सातत्यानं नुकसान व्हायचं हे ठरल्यानंतर त्याला थोडंसं वेगळा विचार करावा असं वाटलं आणि त्यांनी ॲलोवेराची लागवड चालू केली. आता ॲलोवेरा हे प्रॉडक्ट जे आहे त्याचं लागवड प्लस प्रोसेसिंग युनिट चालू केलं आणि पतंजली बरोबर टायप केला. पतंजली काय सगळ्या वस्तू स्वतः बनवत नाही, या वस्तूचा सप्लाय तिकडे चालू केला आणि आता त्याचा टर्नओव्हर हा महिन्याला या ठिकाणी 50 लाखाच्या वर त्याची उलाढाल झालेली आहे, हे लक्षात घ्या. हे थोडंसं विचारांमधला बदल या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची दिशा देऊ शकतो. शेती प्लस तंत्रज्ञान प्लस प्रोसेसिंग म्हणजे काही नवीन गोल्डन अपॉर्च्युनिटी, लक्षात घ्या. शेती प्लस तुमचं तंत्रज्ञान आणि प्रोसेसिंग ही तुमची एक नवीन गोल्डन अपॉर्च्युनिटी बनू शकते. कॉम्बिनेशन जे आहे ते क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण सातत्यानं गेली 3 वर्ष बारामतीच्या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं अधिवेशन घेतो की तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये चाललेले वेगळे वेगळे प्रयोग बघा आणि या प्रयोगाच्या माध्यमातून पुढे कसं जाता येईल याचा विचार आपण करू शकतो, हे लक्षात घ्या. भारत ही जगातील दुसरी मोठी कृषी बाजारपेठ आहे, लक्षात घ्या. कृषी उत्पादन क्षेत्र आहे, लक्षात त्याच्यामध्ये दूध, डाळी, मसाले, ज्यूट आणि ताग या उत्पादनामध्ये भारत आजही जगात 1 नंबरला आहे, हे लक्षात घ्या. मग अजून असे कुठले आहेत की दूध उत्पादन, डाळी, गहू, डाळी, हे दूध उत्पादन, डाळी त्याचबरोबर या ठिकाणी मसाले यामध्ये आपण 1 नंबरला आहोत. गहू, तांदूळ, साखर, कापूस याच्यामध्ये आपण जगात 2 नंबरला आहोत आणि जे काही या ठिकाणी सी प्रोडक्ट आहेत, सागरी उत्पादन आहे, त्याच्यात जगात आपण 4 नंबरला आहोत, हे लक्षात घ्या. असं जरी असलं तरी दुर्दैवानं भारतामध्ये ऍग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग किती टक्के होतं तर फक्त 10% ऍग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग होतं, लक्षात घ्या. विकसित देशामधलं हे प्रमाण 60 ते 80% दरम्यान असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला अजूनही जवळजवळ 90% पेक्षा जास्त संधी फूड प्रोसेसिंग मध्ये उपलब्ध आहेत. हे स्टॅटिस्टिक थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. दरवर्षी साधारणतः 1.5 लाख कोटी रुपयाचं कृषी उत्पादन जे आहे ते वाया जातं, कारण हे बराचसा नाशवंत माल असतो, त्याच्यावरची प्रोसेसिंग वेळेत होत नाही, भाव पडल्यामुळे या ठिकाणी आपण देऊन टाकतो. हा त्यातला एक महत्वाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, गॅप आहे, हे लक्षात घ्या. आता हे क्षेत्र का निवडावं? मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या समोर जे चित्र आहे की शेतकरी आत्महत्या करतायत, अवकाळी पाऊस येतो, पूर येतो, शेती चालत नाही, लक्षात, हे चित्र एका बाजूला आहे आणि अशा वेळेला मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की ऍग्रिकल्चर किंवा फूड प्रोसेसिंग याच्यामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी काय आहे ते समजून घ्या. आपण त्याच्यामध्ये एक विशाल बाजारपेठ आहे. 142 कोटी लोकांचा देश आपला आहे, लक्षात घ्या. आत्ताचा दरवर्षी मध्यमवर्गीय वर्ग वाढतोय
म्हणजे प्रीमियम प्रॉडक्ट त्यांना पाहिजे आहे. प्रत्येकाला या ठिकाणी प्रीमियम प्रॉडक्ट पाहिजे आहे, ते लक्षात घ्या. सरकारनं वेगवेगळ्या 1 डझनपेक्षा जास्त योजना काढलेत, ज्या ॲग्रीकल्चर या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी डेव्हलपमेंटसाठी उपयोगाला येतील, या पद्धतीच्या लक्षात घ्या. कमी भांडवलामध्ये साधारणतः 1 ते 10 लाखामध्ये मायक्रो लेव्हलचं या ठिकाणी फूड प्रोसेसिंग युनिट आपल्याला सुरू करता येतं. यामध्ये निर्यातीची प्रचंड संधी आपल्याला लक्षात घ्या. कारण भारतातलं ऑर्गॅनिक उत्पादन जे आहे ते जगभर मागितलं जातं. ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट जो आहे तो $50 बिलियन या ठिकाणी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे बाजारपेठ, लक्षात ठेवा. पर्यावरण पूरक जे आहेत म्हणजे सेंद्रिय शेती, हायड्रोपोनिक, व्हर्टिकल फार्मिंग यासारख्या गोष्टी आता नव्यानं या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. तंत्रज्ञानामध्ये फार मोठा बदल झालाय. म्हणजे ॲग्रिकल्चर AI सारखा प्रयोग जो बारामतीमधून आपण बघितला तो ऊसाच्या शेतीवर झाला. आता इतर शेतीचे प्रयोग देखील करतायत. एक बॅच आपण केली, त्या विद्यार्थ्यांच्याकडनं अजून अपेक्षा आहेत आपल्याला की त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्या भागामध्ये करावं. यातनं काही गोष्टी घडू शकतात. त्यासाठी AI आहे, ड्रोन आहे, IoT आहे, हा तंत्रज्ञानाचा बदल शेतीमध्ये वापर वाढत आहे, लक्षात घ्या. मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल, म्हणजे आपलं स्थानिक प्रॉडक्ट जे आहे त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतः त्याचा आवाज बनलं पाहिजे. हा प्रयोग या माध्यमातून होऊ शकतो. पारंपरिक आपलं जे काही ज्ञान आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे जर एकत्र केलं म्हणजे ते आजोबांची एक जाहिरात आहे बघा, RMD मसाले, मला वाटते काय नाव चुकलं असेल माझ्याकडं कदाचित. तर ते मसाले आणि त्याचं पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे आजीबाईच्या बटव्यातले असणारी रेसिपी आणि आधुनिक पॅकिंग यामध्ये या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घेतलं. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नवीन संधी कशा आहे त्याची एक या ठिकाणी MDH मसाले, विशाखाने नाव सांगितलं, लक्षात आपल्याकडे. तर नवीन संधी कोणत्या आहेत, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या 20 संधी मी या ठिकाणी सांगतो, लक्षात घ्या. प्री प्रोडक्शन आणि प्रोडक्शन कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे हायड्रोपोनिक आणि व्हर्टिकल फार्मिंग सारखं आहे. माती विना शेती, 90% पाणी कमी लागतं. शहरी भागात उत्तम म्हणजे या ठिकाणी भाजीचे आहे, कोथिंबीर, सलाड आणि स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन व्हायला लागले आहेत. 5 ते 50 लाखापर्यंतच्या प्रोडक्ट उत्पादनामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू होते. ऑर्गॅनिक फार्मिंग, रासायनिक मुक्त उत्पादने, प्रीमियम पैसा म्हणजे डबल या ठिकाणी खर्च करायला लोक तयार आहेत, पण ते प्रीमियम लोक शोधणं गरजेचं आपल्याला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं याची एक अपेक्स बॉडी आहे, अपेडा नावाची ऑर्गॅनाईक, त्यांच्याकडनं ऑर्गॅनिक फार्मिंगचं सर्टिफिकेशन आपल्याला त्यासाठी आवश्यक असतं. त्यानंतर फ्लोरिकल्चर, गुलाब, जरबेरा, ऑर्किड यासारख्या एक्सपोर्ट लेवलच्या या ठिकाणी फुलांचं उत्पादन करणं आणि ते एक्सपोर्ट करणं, हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नेदरलँड, जपान आणि UAE ला या एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीने केलं जातं. औषधी वनस्पतीची लागवड, तुळस, अश्वगंधा, गुळवेल, गोळंबी, आयुर्वेदिक कंपन्यांना याची डायरेक्ट मागणी आहे, लक्षात. त्याच्या मोठ्या प्रमाणात फार्मिंग. आता याच्यामध्ये काय होतं की एक चालू एका चांगल्या उद्देशानं झालेलं असतं, पण मध्ये कोणीतरी येतं ते या ठिकाणी मग एवढं प्लॉट लावा, कोणी फक्त बियाणंच विकायचं काम करतं, कोणी फक्त त्याच्या माध्यमातून प्रॉडक्ट लिहून फक्त म्हणजे ज्या पद्धतीनं ह्या योजना टॉप टू बॉटम राबवल्या गेल्या पाहिजे. तिथं मध्येच कोणीतरी आपला वेगळा प्लॅन चालू करतं, आपली वेगळ्या पद्धतीची म्हणजे कपॅसिटीपेक्षा जास्त ओव्हर कमिटमेंट दिली जाते आणि मग ते परचेस करणं सोपं होत नाही, शक्य होत नाही. आणि मग या ठिकाणी त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक बसतो. शेतकरी नवीन काही करायला तयार होत नाहीत. म्हणजे बांबू उत्पादनाच्या बाबतीमध्ये तसं झालेलं बघायला मिळतं. तुळस लागवडीच्या बाबतीमध्ये, अश्वगंधाच्या लागवडीच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी लावायला सांगितलं. जिल्हा परिषदेनं या ठिकाणी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला, ते लावलं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलं की त्याचा या ठिकाणी खरेदी जी आहे ती खरेदी या ठिकाणी शासनाला करावी लागली, पण उत्पादन कंपन्या करू शकल्या नाही. तर याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग जे आहे तेही जमायला पाहिजे, लक्षात घ्या. मधुमक्षिका पालन, ज्याच्यावर आपण ऑलरेडी काम करणार आहोत मधुर क्रांती नावानं, त्यातलं मध, मेण आणि रॉयल जेली हे 3 प्रोडक्ट आहेत. कमी जागेमध्ये, कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. मशरूम लागवड जे आहेत, मशरूम देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होते. बंद खोलीमध्ये देखील तुम्ही करू शकता. आता मशरूमचा कस्टमर ग्रामीण भागात नाही आहे, हे लक्षात घ्या. पहिल्यात जो या ठिकाणी प्रीमियम प्रॉडक्ट खरेदी करू शकतो त्याचा या ठिकाणी आपण विचार करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. पशुधन व्यवसाय आहे, दुधासाठीच या ठिकाणी शेळी असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, याच्यातही मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक बदल होत आहेत. ही काही संधी आपल्याला आहेत. आता फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत? व्हॅल्यू ॲडिशन, फक्त म्हणजे दुधापासून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती, पनीर, दही, चीज, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क, लक्षात. मग आता अमूल आणि मदर डेअरी सारखी एक मोठी व्यवस्था आहे, पण बाकी ठिकाणी देखील होऊ शकतात छोटे छोटे प्रयोग, लक्षात घ्या. बेकरी प्लस या ठिकाणी कन्फेक्शनरी प्रॉडक्ट जे आहेत, ब्रेड, बिस्किट, कुकीज यासारखे प्रॉडक्ट आहेत. स्थानिक या ठिकाणी ब्रँड तुम्ही शहरासाठी विस्तारित
करू शकता. लक्षात घ्या, फळं आणि भाज्यांची विक्री जी आहे तो या ठिकाणी थोडासा नाशवंत मालाचा भाग असतो, पण त्याला काही वेगळ्या पद्धतीने करता येईल का, हा भाग आहे. मसाल्यांचे पदार्थ जे आहेत स्वच्छ या ठिकाणी तयार केलेले मसाले म्हणतात ना, पाककलेसाठी आवश्यक असणारे, हे आपण देऊ शकतो. पुणे, कोल्हापूर, नागपूर विशेषतः चांगले ब्रँड तयार होत आहेत तिथे. लक्षात घ्या, आपल्याकडं चांगल्या कोल्ड प्रेस ऑइल जे आहेत, तेल मिल जे आहेत, त्यातनं सूर्यफूल, करडई, शेंगदाणा, तीळ यासारखे प्रीमियम प्रोडक्ट जे केले या ठिकाणी आपण देऊ शकतो. धान्यांवर प्रक्रिया या ठिकाणी मग आटाची चक्की, दाल मिल, पोहा युनिट, ज्वारी, बाजरी, नाचणीचे या ठिकाणी मिलेट्स प्रोडक्ट, कारण आपल्याला UN 2023 हे मिलेट इयर म्हणून घोषित केलेलं आहे, त्याचा या ठिकाणी वापर आपण करू शकतो. रेडी टू ईट, रेडी टू कुक प्रोडक्ट जे आहेत, पारंपरिक मराठी पदार्थ, पुरणपोळी, मोदक, थालीपीठ. आता हे सगळं तुम्हाला सर, हे सगळं दररोज आम्ही घरात ऐकतोय नावं तुम्ही जे सांगताय त्याच्यावरतीच, बरोबर आहे, पण त्याच्या व्यावसायिक पद्धतीने तुम्ही बघितलं का, हा यातला महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी स्नॅक्स आणि नमकीन मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट आहेत, आणि हेल्थ आणि फूड न्यूट्रिशन मध्ये देखील तुम्ही काम करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, सगळं आजूबाजूला तुम्ही बघता हे लक्षात घ्या, तुम्ही याचे उत्पादक जे आहेत त्याचे तुम्ही आज कस्टमर आहात, तुम्ही या वस्तूचे उपभोक्ते आहात. लक्षात घ्या, त्याच्याकडे व्यावसायिक नजरेतून थोडंसं बघितलं तर तुम्हाला काही ना काही संधी आपल्याला आपल्या गावात सापडायला लागतील, हे लक्षात घ्या. गावातून तुम्हाला शहरात यायचं आहे, पण शहरात आल्यानंतर तुम्हाला त्या गावातल्या असणाऱ्या रॉ मटेरियलचा काहीतरी कनेक्ट ठेवता येईल का, याचा विचार करा. म्हणजे मी एक गाव साताऱ्यामधलं बघितलं. लक्षात घ्या की त्या तरुणांनी या ठिकाणी अशा पद्धतीचे ग्रुप तयार केले, व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले की 3 शिफ्टमध्ये MIDC मध्ये ते कामाला जातात. तर 3 शिफ्टमध्ये कामाला जात असताना 2 शिफ्टचे जे उरलेले लोक असतात त्यांचं काम काय आहे की आता जे या ठिकाणी मॉर्निंग शिफ्टला लोक या ठिकाणी कामाला गेलेले आहेत, त्यांच्या जनावरांची देखभाल करायचं काम इतर 2 क्षेत्रामधले करतात. ती मुलं या ठिकाणी दुग्ध व्यवसाय इतक्या चांगल्या पद्धतीने करतायत, महिन्याला 25 ते 30 हजाराचं दूध प्रत्येक घरातनं कसं जाईल याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, आणि एक कॉन्स्टंट उत्पन्न मिळायला पाहिजे या तासी 8 तास ते MIDC मध्ये काम देखील करतात. हे जे कोलॅबरेशन त्यांनी केलेलं आहे, एकत्र येऊन त्यांनी केलं, म्हणजे काम तिथं चांगलं करायचं, तिथला पगार चांगला मिळाला पाहिजे, इथं उत्पादन चांगल्या पद्धतीने घ्यायचं, एकत्रीकरण असल्यामुळे त्या प्रोडक्टची क्षमता वाढली, दर त्यांना चांगल्या पद्धतीने मिळतात, ते चांगल्या पद्धतीने पुढे जातात. गावामध्ये अशा पद्धतीची युनिटी व्हायला पाहिजे, हे आपण विचार करू शकतो. लक्षात, याला कुणीतरी लीडर लागतं मित्रांनो. लक्षात घ्या, आपण जे जिल्हा नियोजन समिती म्हणतो किंवा तुम्ही करिअर संसदेचे विद्यार्थी जे म्हणतो, याच्या पाठीमागे कोणीतरी लीड घेणं गरजेचं असतं. समाज पाठीमागणे यायला तयार आहे, पुढाकार कोण घेतं हे महत्वाचं असतं. लक्षात घ्या. कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊसेस हा एक मोठ्या प्रमाणामधला असणारी गरज आजची आहे. लक्षात घ्या. लॉजिस्टिक आणि लास्ट माइल डिलिव्हरी जे म्हणतात आपण त्याला, म्हणजे ह्या सगळे प्रॉडक्ट वेळेवर पोहोचले पाहिजे शेतकऱ्यांच्याकडून, त्यासाठी सह्याद्री ॲग्रोफार्म हे एक मोठं एक्झाम्पल आपल्या समोर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. महाराष्ट्रात उभं राहिलेली कंपनी जी देशात चांगलं नाव कमवते, पण दुसरी सह्याद्री नाही उभी राहू शकली. दुसरी छोटी तरी कंपनी उभी राहिली पाहिजे, आपण त्यातनं पुढे आलं पाहिजे, याचाही थोडासा विचार करणं गरजेचं आहे. ॲग्रीचेक स्टार्टअप बरेच या ठिकाणी होत आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये AI, ड्रोन, सॉइल सेन्सर, वेदर फॉरकास्टिंग, मार्केट प्राइस ऍप्स असे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. BTC ब्रँड, डायरेक्ट टू कस्टमर या ठिकाणी काही ब्रँड या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर इंस्टाग्राम, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या माध्यमातून काही प्रॉडक्ट विक्री केली जाते. लक्षात घ्या, सरकारी योजना आणि याचं जे अर्थसहाय्य आहे हे अत्यंत चांगलं आहे. मी पुन्हा तेच म्हणतो, योजना चांगल्या असून चालत नाहीत, एक्झिक्युशन करणारे लोक महत्वाचे असतात, त्याचा पाठपुरावा करणारे आपण महत्वाचा असतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात घ्या. PME FME म्हणजे प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन अँड मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज, साधारणतः 10,000 कोटीची योजना आहे. 35% सबसिडी आहे, म्हणजे एका युनिटला जास्तीत 10 लाख रुपयेपर्यंतची सबसिडी मिळू शकते. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट नावाने या पद्धतीची योजना या ठिकाणी राबवली जाते. लक्षात घ्या. त्यानंतर प्रधानमंत्री किसान संपदा योजना आहे, ज्याच्यामध्ये सातारला मेगा फूड पार्क बघता आपण. त्यानंतर कोल्ड चेन, ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर साठी सबसिडी दिली जाते. साधारणतः या ठिकाणी 50% सबसिडी, आणि मर्यादा किती आहे, मॅक्झिमम 50 कोटीपर्यंत सबसिडी मिळू शकते, म्हणजे 100 कोटीच्या प्लांट मधले 50 कोटी शासन सबसिडी देतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची ही योजना आहे. मुद्रा लोन आपण बघितलेलं आहे, शिशु 50,000, किशोर 5 लाख, तरुण 10 लाख आणि तरुण प्लस 50 लाखाच्या पर्यंत 20 लाखापर्यंतची मर्यादा त्यात आहे. स्टार्टअप इंडिया आहे, नाबार्डच्या स्कीम आहे, जिथे या ठिकाणी ॲग्री इन्फ्रा फंड आहे 1 लाख कोटीपर्यंतचा, कमी व्याजदरामध्ये फंड्स उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स आपल्याकडे आहेत 1 लाख कोटी, साधारणतः 3% या ठिकाणी
इंटरेस्ट त्याचा या ठिकाणी मॉनिटर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी FPO साठी प्रमोशन स्कीम जी आहे, 10,000 नवीन FPO बनवण्यासाठी, फार्मा प्रोड्युसिंग कंपनी बनवण्यासाठी प्रत्येक FPO ला 15 लाख रुपये या ठिकाणी दिले जातात, लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना कोरडवाहू भागासाठी वापरली जाते. मेगा ॲग्रीटेक, महा ॲग्रीटेक लक्षात घ्या, तंत्रज्ञान, ड्रोन आणि सॉइल टेस्टिंगसाठी. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आपल्याकडे आहे आणि स्मार्ट महाराष्ट्र स्कीम आहे. या योजना थोड्याशा डिटेलमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बघितल्या पाहिजे, लक्षात घ्या. यशस्वी ॲग्री स्टार्टअप मध्ये जर बघितला तर या ठिकाणी लक्षात घ्या, बेंगलोरमध्ये या ठिकाणी निंजा कार्ट म्हणून आहे, जो शेतकरी ते रिटेलरसाठी सप्लाय चेन आहे. साधारणतः $800 मिलियन व्यवसाय त्याचा आहे, लक्षात घ्या, व्हॅल्युएशन त्याचं जे आहे. त्यानंतर देहात नावाचं पटनाचं एक स्टार्टअप आहे, वन स्टॉप ॲग्री प्रॉडक्ट, ज्याच्यामध्ये सीड, डिव्हाइस आणि मार्केट आहे. 10 लाख शेतकरी जोडले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. ॲग्रो स्टार्ट पुण्याची जी कंपनी आहे, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट हे ॲपच्या माध्यमातून दिले जातात. 50 लाख शेतकरी जोडले गेलेले आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी वायकुल प्रोडक्ट फूड नावाची कंपनी आहे, क्रॉपन नावाची कंपनी आहे, बिग बास्केट, कंट्री डिलाइट, लक्षात. अशा पद्धतीचे अनेक ऑप्शन्स आज पुढे येत आहेत. या कंपन्यांचे IPO बनत आहेत, लक्षात घ्या. या दृष्टीकडे आपण बघणार आहे की नाही, म्हणजे आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला शिकणारे विद्यार्थी आपल्या नजरेमध्ये आपल्या आजूबाजूच्या अपॉर्च्युनिटी मिस होत आहेत का, याचाही थोडासा विचार आपण करणं गरजेचं आहे. मी सह्याद्री फार्मचं उदाहरण ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. 18,000 शेतकरी आणि 1,000 कोटीची उलाढाल द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करण्याचं काम करतात, त्याचे प्रोडक्ट बाकीचे आहेत, लक्षात घ्या. मेगा ग्राफमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादन संघ आहे, तो युरोपमध्ये निर्यात केली जाते. सुला वायनरीज मध्ये या ठिकाणी नाशिकचं प्रीमियम फूड आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्ये मॅप्रो गार्डनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्या कंपनीचं उत्पादन या ठिकाणी जे जॅम आहे, कॅन्डी आहेत, बरेचसे अनेक प्रॉडक्ट आहेत, लक्षात घ्या. आपल्याकडं चितळे बंधूंचं देखील या ठिकाणी मोठं उदाहरण त्या माध्यमातून आहे. असे बरेच प्रॉडक्ट महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ते मोजके आहेत, हे लक्षात घ्या. असे बरेच आहेत, पण ते मोजके आहेत. मी ज्या वेळेला नागपूरला प्रत्येक वेळेला येतो आपल्याकडं, तर प्रत्येक वेळेला विचारतो, याचं फूड प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे आहे का. काही भागामध्ये गुलाब पिकला जातो, त्याचं युनिट आहे का. आपल्याकडे संत्रे चांगले आहेत, त्याचं युनिट तिथं आहे का. काही भागामध्ये आपल्याकडे मिरचीचं प्रोडक्शन चांगलं आहे, नंदुरबार सारखा भाग बघितला तर तिथं त्याचं या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट आहे का. जिथं कांदा जास्त मोठ्या प्रमाणात पिकतो तिथं या ठिकाणी हायड्रो, म्हणजे आपल्याला सोलर ड्रायरच्या माध्यमातून पुढचं त्याचं या ठिकाणी व्हॅल्युएशन करता येईल का. हा प्रयत्न मी ज्या वेळेला, मी फक्त महाविद्यालयाला भेट देत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या भागामध्ये आल्यानंतर महाविद्यालयाच्या भेटीच्या दरम्यान जे कोणी जिल्हा समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक, महाविद्यालयीन समन्वयक, विद्यार्थी यांच्यासोबत गप्पा मारत असताना हे समजून घेण्याचा प्रयत्न असतो की आपल्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टमध्ये व्हॅल्युएशन आपला भाग काय करतोय, आणि जर करत नसेल तर आपल्या तरुणांनी ते करणं आवश्यक आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. तर मग कधी आणि कशी सुरुवात करावी उद्योजकांनी, हे महत्वाचं आहे. एक पहिला टप्पा मार्केट रिसर्च, कोणत्या प्रॉडक्टची मागणी आहे, कोणाला विकायचं आहे आणि स्पर्धक कोण आहे. दुसरं आहे प्रॉडक्ट सिलेक्शन, स्थानिक संसाधनं, तुमची आवड आणि मार्केटचा गॅप हे तुम्हाला समजायला पाहिजे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टची लिस्ट बघून देखील तुम्ही ठरवू शकता, त्याचं सर्वेक्षण बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग, म्हणजे आपल्याला या भागात उतरण्याच्या अगोदर प्रशिक्षण गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कुठल्या याच्यात तुम्ही उतरत असाल तर काही सर्टिफिकेशन गरजेचे आहेत, हे लक्षात घ्या. बिझनेस प्लॅन तयार करा, गुंतवणूक, रिटर्न्स, ब्रेक इव्हन आणि मार्केटिंग. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर आहे, आपल्या जिल्हा उद्योग केंद्राची मदत आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्या फंडिंगची व्यवस्था काय आहे, कोणत्या स्कीम मधून आपण पुढे जाणार आहोत, फॅमिलीमधून घेणार, क्राऊड फंडिंग घेणार, एंजल इन्व्हेस्टर घेणार, गव्हर्नमेंटच्या स्कीम घेणार आहोत, याची माहिती घेऊन आपण पुढे जायचं आहे, लक्षात घ्या. लायसन्स अँड रजिस्ट्रेशन या देखील या ठिकाणी महत्वाच्या बाबी आहेत, हे लक्षात त्याच्यामध्ये लागणारे. मग ते FSSAI याचं लायसन्स असेल, तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन असेल, GST असेल, या पद्धतीचं. प्रोडक्शन आणि क्वालिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. आपण या ठिकाणी ISO 22,000चं जे काही ठिकाणी क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करूया, हे लक्षात घ्या. हायजीन आणि पॅकेजिंग या ठिकाणी बघूया. मार्केटिंग आणि सेल्सवर या ठिकाणी चांगलं काम करणं गरजेचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोडक्ट या ठिकाणी कशा पद्धतीने आपण सेल्स करू शकतो, पोहोचवू शकतो, याची देखील माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला आवश्यक असणारे लायसन्स थोडेसे तुम्ही या ठिकाणी
ऑनलाईन सर्च केले तर ती प्रोसेस तुम्हाला समजू शकते. आपल्याकडचे चॅलेंज काय आहे लक्षात घ्या आणि उपाय काय त्याच्यावरचे. कमी भांडवल, तंत्रज्ञानाची माहिती कमी, मार्केटिंगचं कौशल्य कमी, क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण लक्ष देत नाही, कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक्सच्या या ठिकाणी मर्यादा आहेत, हवामानातलं बदल आणि कॉम्पिटिशन ह्या आपल्या मर्यादा आहेत. लक्षात. उपाय काय त्याच्यावर आहेत तर मुद्रा, सिडबी किंवा एफईओचं लोन कमी व्याजदरामध्ये उपलब्ध आहे. मिटकॉन, नाबार्ड सारख्या ट्रेनिंग संस्था उपलब्ध आहेत. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत. आपल्याला या ठिकाणी क्वालिटीसाठी ISO सारखे पॅरामीटर्स आपण वापरून स्टँडर्ड या ठिकाणी आपलं मेंटेन करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडं PM किसानच्या माध्यमातून या ठिकाणी कोल्ड चेनचा सपोर्ट या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. लक्षात घ्या. आणि क्रॉप इन्शुरन्स, क्लायमेट आणि इतर या ठिकाणी इन्शुरन्सचा उपयोग करून आपलं प्रोडक्ट या ठिकाणी प्रोटेक्ट करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि काही चांगले ब्रँड जे एस्टॅब्लिश झालेले आहेत त्याची मदत घेऊ शकतो. आपण या ठिकाणी काही जिल्हे आणि त्याचे या ठिकाणी प्रोडक्ट जे आहे ते मी थोडंसं 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो. लक्षात घ्या. नाशिक कशासाठी आहे आपल्याला माहिती आहे, द्राक्ष आणि वाईन कॅपिटल बनलेलं आहे. जळगावमध्ये केळी प्रोसेसिंग आहे का, म्हणजे काय करतात मी प्रश्न दरवेळेला विचारतो तर मला फक्त सांगतात की आम्ही चिप्स बनवतो. लक्षात. मोठ्या प्रमाणामध्ये चिप्स बनवले जात आहेत. मग त्याचे बाकी प्रोडक्ट काय निघू शकतात, कसं काम करू शकतो त्याच्यावर आपल्याला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आंबा आणि काजू बऱ्यापैकी. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी त्याचं जाम बनवलं जातं. कोल्हापूरमध्ये मसाला आणि मेथी. पुणे अहिल्यानगरमध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात बघतो. कोकणामध्ये मत्स्य आणि सागरी जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती. विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन, संत्रा. मराठवाड्यामध्ये डाळी, तीळ आणि मध या ठिकाणी. आणि खानदेशामध्ये टोमॅटो आणि भुईमूग. मराठवाड्यामध्ये मध हे त्यांनी दिलेलं आहे, हे थोडंसं मला डाऊटफुल आहे, रिसर्च करा त्याच्यावर अजून थोडंसं आहे का नाही, कारण 1 प्रोडक्ट 1 डिस्ट्रिक्ट मधली ही यादी असू शकते, तुम्ही याच्यामध्ये तपासू शकता. लक्षात. आता याच्यात काय आहे की AI आणि टेक्नॉलॉजी ह्याचा ऍग्रिकल्चरमध्ये कसा उपयोग होतो. म्हणजे ड्रोन फार्मिंग आता वाढलेलं आहे. AI पॉवर्ड सॉइल टेस्टिंग आहे. हायड्रोफोनिक आणि ॲग्रोफोनिक या ठिकाणी वाढलेलं आहे. 90% पाणी कमी, उत्पादन वाढायला लागलेलं आहे. ही टेक्नॉलॉजी एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला पाणी नाही हे आपण जे म्हणतो याच्यावर उपचार शोधता येतील का, याचा विचार आपण करूया. लक्षात घ्या. आता काही मुलांचं म्हणणं असेल की सर हे आपण सगळं व्याख्यानामध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. हे बोलत असताना आज जर का या ठिकाणी ऍग्रिकल्चर या ठिकाणी जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याला डिझेल मिळत नाही म्हणून लाईन लागलेल्या आहेत, शेतीची मशागत होत नाही आहे, ह्यासारख्या संकटांना आपण कसं तोंड देणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटाचं स्वरूप बदललेलं असतं, पण प्रत्येक पिढीला, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीच्या संकटाचा सामना करावाच लागलेला आहे. हे पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट करूया. आणि मग आपल्याला हे सोपं असतं की व्यवस्थेवर दोष देणं आणि आपण हात वर करणं हे सोपं असतं. पण म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत, म्हणून तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. व्यवस्थेला दोष देणं सोपं असतं. एखादी रागारागाने फेसबुकवर पोस्ट करू शकतो आपण, लक्षात, म्हणून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या गोष्टीचं उदाहरण, राजस्थान मधला एक तरुण, आता राजस्थान म्हटलं की वाळवंट, राजस्थान म्हटलं की पाण्याची कमतरता, पण राजस्थानमध्ये त्यांनी या ठिकाणी पाण्याचं पीक घ्यायचा विचार नाही केला. त्यांनी विचार केला ठीक आहे ना, कमी पाण्यामध्ये काय येतं त्याच्या नादाला मी लागतो. आणि त्यानं डायरेक्ट प्रॉडक्ट विकण्यापेक्षा त्यानं हे ठरवलं की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रॉडक्ट प्रोसेस करून विकायचं. म्हणजे साधं एक्झाम्पल मराठवाड्यातली काही मुलं करतात हे लक्षात घ्या. आणि ठाण्यासारख्या ठिकाणी मोठी फॅक्टरी त्यांनी केलेली आहे. फक्त त्यांनी सोलर ड्रायर बनवलेले आहेत. जितका कांदा मिळेल तितका कांदा सीझन मध्ये, कांद्याचा भाव वर्षातनं 2दा पडतो आणि 2दा वाढतो, आपल्याला माहित असेल. एकदा 2दा तर ती गंमत होतेच त्याच्यात. ज्या वेळेला कांद्याचे दर पडतात त्यावेळेला ही मुलं जिथं मिळेल तसा स्वस्त कांदा जेवढा मिळेल तेवढा घेतात आणि सोलर ड्रायरच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक ड्रायरच्या माध्यमातून तो कांदा सगळा वाळवतात. म्हणजे तो ड्राय केला जातो. ड्राय करून तो कटिंग करून या ठिकाणी पॅक केला जातो आणि जितके काही मोठे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलला तो सप्लाय केला जातो. कधी, ज्या वेळेला कांद्याचे भाव वाढलेले असतात त्यावेळेला. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना तो कांदा डिहायड्रेट केल्यामुळं त्यांना स्टोअर करणं सोपं जातं आणि त्याच्या माध्यमातून व्हॅल्युएडिशन करून पैसे मिळवणं सोपं जातं. हे प्रयोग चालू आहे. मग असे प्रयोग आपण का करू नये छोट्या छोट्या प्रमाणामध्ये, लक्षात घ्या. तर यासाठी तुमच्या कल्पकतेची गरज आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्या कल्पनाशक्तीमध्ये जे उद्योग आणि व्यवसाय यायला लागलेले आहेत त्याला कुठेतरी हा लोकल टच असू दे. अपॉर्च्युनिटी बघणं गरजेचं आहे. जसं आपण बघितलं की करिअर म्हटले की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण जसं दिसतं तसं नाही आहे ना, जसे इतर क्षेत्र आहेत तसं स्टार्टअप म्हटलं की फक्त IT मधलंच दिसलं पाहिजे असं नाही.
स्टार्टअप म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपली इंडस्ट्री जी आहे महत्वाची, कृषीप्रधान देश म्हणत असताना आपण जे आज आकडेवारी बघितली, अजूनही प्रोसेसिंग मध्ये 90% स्कोप उपलब्ध आहे. 10% फक्त फूड प्रोसेसिंग आपल्याकडे होतंय हे लक्षात घ्या. तर याच्यावर आपण काम करू शकतो, याच्यावर अभ्यास करू शकतो. बारामतीच्या अधिवेशनाला तुम्हाला वारंवार बोलवण्याचा एकाच ठिकाणी त्याचा उद्देशच तो असतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर आज आपण ज्या विषयावर चर्चा केली त्या विषयावर थोडंसं या ठिकाणी तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी तुमच्या सिलेबसचा हा भाग नाही असं जरी वाटत असलं तर इथं तुम्हाला तुमचं कुटुंब सन्मानानं जगवण्यासाठीची संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकतं असं वाटतं. तर त्यामुळे थोडंसं याच्यावर आपण स्वतः संशोधन करावं, एखादा मार्ग सापडतो का यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.